नमस्कार मंडळी, मी राजू नानाजी फुके, परमराज यूट्यूब चॅनलचा होस्ट, अखिल भारतीय हिंद क्रांती पार्टीचा मी महाराष्ट्र संघटक मंत्री, परम किसान नागरिक एकता मंच जी मी स्वतः स्थापित केलेली आहे, तिचा मी संस्थापक अध्यक्ष, आणि परम कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जी MSME रजिस्टर आहे, तिचा मी अध्यक्ष CEO ठीक आहे. परंतु मी या भारताचा अंतिम नागरिक, मी स्वतः शेतकरी आणि मी पण एसटीने फिरलेलो आहो किंवा फिरतो कधी कधी. तर आजचा विषय आहे महाराष्ट्र ST महामंडळ आणि सुट्टे पैसे 1 रुपया 2 रुपया त्यातील होणारा वाद, जे तुम्ही आम्ही एसटीने फिरतो तिथे मग कंडक्टरसोबत 1 रुपये 2 रुपये दिले नाही, मग उरलेले पैसे गाडीत उतरल्या विसरलो, ही सर्वसामान्य बाब झाली. त्यानंतर प्रवास करताना समोरच्याच्या तिकीटसाठी रस्त्यात उभे राहतात, तर तसे मागचे थांबतात. म्हणजे प्रत्येक स्टॉपवर जर किंवा असा जर वेळ गेला किंवा शेवटच्या स्टॉपवर, तर प्रत्येकाची महाराष्ट्राची 12 कोटी जनता आहे. कोणी ना कोणी एका मिनटामध्ये कोणी लाखो लोक प्रवास करत आहे. मग प्रत्येकाचा एक मिनिट, तर 12 कोटी जनतेचा किती मिनिट, किंवा जे तत्सम 1 कोटी. तर या रीतीनेच वेळेचा अपव्यय. माननीय मोदी साहेब काय म्हणतात की डिझेल वाचवा, स्वतःच्या खाजगी गाड्या कमी वेळा पेट्रोल वाचवा. मग आपण प्रवास करू कशाने? सार्वजनिक ST महामंडळ. धन्यवाद. त्यांची सेवा, त्यांची सुरक्षितता वाखाणण्याजोगती आहे आणि ड्रायव्हर कंडक्टरचं त्यांचंही कष्ट हा विचार करण्याजोगता आहे. मग इतक्यात वरुड नागपूरची तिकीट 182 होती. त्यांनी 20 रुपये वाढवले, 202. मग हे 2 रुपये तुम्हाला का कमी करता नाही आले? हा माझा प्रश्न, जनतेचा प्रश्न. तिकीटवर तिकीट वाढवणं चालू आहे, सगळं गोष्ट आहे, पण 2 रुपये तुम्हाला करता नाही. तुम्ही महिलांकरता 50% दिले, म्हणजे तुम्ही ते एक मोठं वाखाणण्याजोगं कार्य करताय. तुम्ही महिलांकरता 50% याच्यासाठी मग तुम्हाला हे 2 रुपये का आवश्यक वाटतात? मग हा प्रश्न मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांना पत्राने लिहिला. पत्र त्यांच्या नेहमीच्या मुख्य सचिव किंवा त्यांच्या ज्या CM ऑफिसमधून कुठे जाते? ईमेलद्वारा फॉरवर्डेड टू बंदर विभाग. बंदर विभागाचा काय प्रश्न आहे? बरं ठीक आहे. त्यानंतर काय झालं? तर माझा प्रश्न आता लाईव्ह असल्यास, आता लाईव्हमध्ये तुम्ही हजर होत नाही, आता हा व्हिडिओज बनवून पाठवत आहे, तर कॉमेंट्समध्ये टाका की अजूनही 2 रुपये सुट्टेचा वाद अजून थांबला की नाही थांबला. कारण सध्या मी आता प्रवास माझा थांबला आहे. तर आता लाईव्हमध्ये सांगा तुम्ही हजारो महाराष्ट्राची जनता जी STने प्रवास करत असेल, घरी करत असेल, काल परवा आले असेल, की 2 रुपये सुट्टे राऊंड ऑफ झाले का 10 रुपयापर्यंत झाले की नाही झाले? कॉमेंट्समध्ये टाका. का झाले नाही? माझ्या पत्राचा मी ईमेलची प्रतिकृती मी फेसबुकवर जास्त लांब असेल तर मी टाकतो, किंवा माझी परमराज यूट्यूब चॅनल म्हणजे पोस्टमध्ये टाकतो. पोस्ट ही तुम्ही बघत नाही, तुम्ही रील्स बघता जाता. आजचा रविवार आहे, तुम्ही माझ्या पोस्ट बघू शकता. माझ्या फेसबुकवरही आहे, तुम्ही आहे, पण त्या कुठे राहतात नाही राहत. मी पत्र जे आहे ते आहे. मग इथे कारवाई का झाली नाही? प्रश्न हा जनतेचा आहे. तर या रीतीने माझा सर्वांना प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि काय कार्यपद्धती आहे, कोण या मुळाशी आहे? आणि आता आजचा आहे प्रश्न हा आहे, विजेच्या बाबतीत मी बोललो तर आता वीज नियमित होताना मधामधा झटके मारते.
एअरटेलच्या बाबतीतही प्रश्न होता, म्हणजे आपल्या BSNL, तर त्याची स्थिती काय झाली, प्रायव्हेटमध्ये जातं पण त्याची भुर्दंड काय भेटतं, असे वेगवेगळे पॉईंट्स निघणार. फक्त तुम्हाला मला सांगा आता की तुमचे सुट्टे पैशाचा प्रश्न सुटला का, हो की नाही, आणि तो का नाही सुटला त्याची आपण पुनरावृत्ती, तुमचा किती सहयोग आहे, तुमचं किती आहे, आणि तुमचा वेळ वाचवा, तुमचा पैसा वाचवा. म्हणजे पैसा तो ठीक आहे, जो द्यावाच लागणार आहे. तर असं माझं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्र सरकारलाही नम्र निवेदन आहे की तुम्ही एवढ्या लाडक्या बहिणी, ह्या बहिणी त्या बहिणी योजना करता, मग 2 रुपयासाठीच तुम्हाला का वाटते, तुम्ही 2 रुपयेच कंडक्टरने घेतले पाहिजे आणि त्या लोकांचा वेळ घातला. तुम्हाला 10 रुपयाचा राऊंडमध्ये 20 रुपये आता तुम्ही वाढवले होते ना, द्या ना त्या कारणाने. मग तुम्हाला आणि हा माझा हे आहे, मी याच्यापूर्वीही जे पत्र लिहिलं होतं, मी शेतकरी आहे, मी कर्ज काढण्याकरता ज्यावेळेस गेलो होतो तर त्यावेळेस सांगितलं की 4.5 लाखाला 10 ते 20 हजार राहील, आणि मी ती रजिस्ट्रारकडून लिहून घेतलं होतं वरुड येथील. तर त्यांना तारांकित प्रश्न झाला, एकनाथजी खडसे साहेब असताना. तारांकित प्रश्न हा महान भारी असतो, आणि तिथे त्यांच्याकडून आज दबाव आला की पत्र का लिहून दिलं. एक काही आमदार खासदारांनी असे जनतेच्या हिताचे प्रश्न विचारले नाही असं माझ्या माहितीत आहे. आणि मी राजू नानाजी फुके आमदारकीला 2 वेळा उभा राहिलेला, मला मतदान भेटलं नाही, कारण पैसा आणि पार्टी. आणि मी जे अखिल भारतीय हिंद क्रांतीवरून 1 रुपया रोज मागतो तो तुम्हाला मिळालाच नाही. तुमचं मत जे मिळालं ज्यांनी मला दिलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. परंतु तुमची एकोपा नाही आहे, आणि तुम्ही अनेक पार्ट्या आणि विभागल्या जातात. तर आता हा प्रश्न तुम्ही मला सांगा कॉमेंट्समध्ये, नंतर आपण बोलू. धन्यवाद.